तुमच्या मुलाला आम्ही ॲडमिशन नाही देऊ शकत कारण त्याचं इंग्लिश आणि मॅथ्स खूपच वीक आहे. आत्ताच त्याची आम्ही एक टेस्ट घेतली. अरे मग अशा स्टुडंटच्या पॅरेंट्सनी त्यांना घेऊन कुठे जायचं ॲडमिशनला? जर का तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये ॲडमिशन देताना हुशारच मुलांना जर का ॲडमिशन देताय, कारण तुमचा हा मोटिव्ह असेल की 10वीला जेव्हा ही बॅच जाईल तेव्हा आमच्या स्कूलचा रिझल्ट 100% लागला पाहिजे, चांगला स्कोर आला पाहिजे, हुशार मुलांनाच ठेवायचं, थोड्या वीक स्टुडंटला ॲडमिशनच द्यायची नाही किंवा असलेले वीक स्टुडंट काढून टाकायचे, ही कुठली स्ट्रॅटेजी आहे? मग हे स्कूल चालवताय का बिझनेस चालवताय? काय करताय नक्की? अशा पॅरेंट्सनी काय करायचं? तुम्ही त्या पॅरेंट्सकडेच बोट दाखवून म्हणता की हा मुलगा घरी अभ्यास करत नाही, हा मुलगा हे करत नाही, ह्याला समजत नाही. मग तुम्ही काय करता? शिक्षक म्हणून, शाळा म्हणून तुम्ही काय करता? काय शिकवता? तुम्ही शिकवता तेच त्याला समजणार ना. तुम्ही टेस्ट घेता, तुम्ही एक्झाम्स घेता, ते यासाठीच घेता ना की याला किती समजले शिकवलेलं आणि नाही. तुमची स्कूल म्हणून काय जबाबदारी असते? प्रत्येक वेळी असं म्हणून चालणार आहे का की आम्हाला हुशार मुलांनाच ॲडमिशन द्यायचं आणि त्यांनाच स्कूलमध्ये ठेवायचंय? मग अशा मुलांनी काय घरी शिकायचं? त्यांचे काय आई वडील त्यांना शिकवणार आहेत का ट्युशन्स लावायचे? स्कूल्स काय करतात?